काही झोपलेली आहे आणि अशी मोठी अशी रूम आहे. इकडे वॉशरूम आहे आणि इकडे अशी झोपली आहे. गाईस हा ब्लॉग फक्त प्राजक्ताच्या हातामुळे आणि मनामध्ये इथे ब्लॉग बनवण्याचा काहीच नाही, पण गाईज ब्लॉग बनवायला पाहिजे. तर हॅलो गाईज, आता आम्ही फार्म हाऊसला आलो आहे. माझ्या मावशीच्या मुलीचा बड्डे आहे आणि आम्ही बड्डे सेलिब्रेशनसाठी आम्ही फार्म हाऊसला आलो आहे. आता दुपारचे 4 वाजले असतील. तर बघू आता आम्ही दाखवू तुम्हाला पुढे कसं काय होतं ते. गाईज तुम्ही बघू शकता इथे फोटोशूट चालले गाईज. आता इकडे फोटोशूट चालले, ते पण स्नॅपच्या फिल्टरमध्ये फोटो काढायला घेतले. स्नॅपच्या फिल्टरमध्ये वाली रूम आहे फार्म हाऊसची आणि ही फर्स्टवाली रूम आहे बघा, एवढी मोठी आहे अशी. इथे भाविका मारसे झोपलेली आहे. आणि गाईज ही सेकंडवाली रूम आहे. या रूममध्ये या मुली आहेत आणि ही पण एक अशी मोठीच रूम आहे. आणि मी तुम्हाला थर्डवाली रूम दाखवते. ती काही थोडीशी अशी आहे. ही बघा, थोडी अशी मोठी आहे. ही पूर्ण अशी मोठी रूम आहे थर्डवाली. तर गाईज आता आम्ही जरा रेस्ट करतोय. हे बघा प्राजक्त. आणि कारण आता सगळे तिकडे काही ना काही तयारी करतायत, पण आम्हाला आता काहीच काम धंदे नाही, त्याच्यामुळे आम्ही असंच रेस्ट करतो. अरे मेंटल झोपलेस ती, उठ तिथल्या. काय पण नको दाखवा का ते स्नॅपमध्ये. अगं उठ ना, उठ ना. गाईज तुम्ही बघू शकता प्राजक्त किती स्नॅप काढते. आता तिचे ते 50-60 स्नॅप तरी पडतीलच. तुम्ही बघू शकता कोण कोण तिच्या स्नॅपला जर ॲड असेल ना तर मग दिसतीलच तिचे स्नॅप आज. माझ्यावर काय डोले तुझा. आमच्या मुलीनी 5 किलो एकटीच लसूण सोलून आले. कष्ट बघा गाईस, तिचं कष्ट बघा. हात दाखव तुझा. 5 किलो, इनी 2 किलो. गाईज मिनी पण 2 किलो का. आणि या मुलगी कांदा कापून आले. वातावरण बघू शकता किती सुंदर आहे. आणि इकडे स्विमिंग पूल आहे. काय घेऊन गेलाय. तिकडनं उतर ना. गाईज तुम्ही बघू शकता आमची मावशी काम करायला बी लागले. तिच्याच मुलीचा बड्डे आज. ती बड्डे गर्लची आई बघा कशी काम करते. कसली केली ना लसूण सोलला. गाईज आमची मावशी जरा जास्तच हौशी आहे. संगीत खुर्ची आपण रात्री संगीत खुर्ची केलं. जो जिंकल त्याला तू 500 रुपये दे. ठीक आहे चला. बसतील कुठं. गाईज आमची मामी तुम्ही बघू शकता बिचारी काम करते. बाचीचा बड्डे तिच्या काम करते. गाईज आता आम्ही सगळे रेस्ट करतोय. अजून बड्डेला टाईम आहे. सेलिब्रेशन अजून काहीच तयार झालेलं नाही. तर सगळी मेंबर्स आली पण आणि अजून आम्ही तयारी पण नाही केली, रेडी पण नाही झालो. बघा अजून भाविका आणि भूमिका अजून तशीच आहे, मी पण तशीच आहे. आणि एकदम बघू शकता तुम्ही सगळी तर मी मस्त रेडी वगैरे झाले आणि आता आमची बाकीची तयारी करायची. तर मी मस्त रेडी झाले. हिचा काजल हरवलाय म्हणून ही हरवले आणि बाकीची सगळी रेडी होत्यात. आमची तिकडं काकी पण रेडी होते आणि तक पण रेडी व्हायला लागलाय. आणि हिचा काजल भेटत नाही. खूप लांबून मेकअप आर्टिस्ट बोलवली आहे. आणि तुम्ही बघा आता मी तुम्हाला बड्डे गर्लचा मेकअप दाखवेन, तर तुम्ही कमेंट करून सांगा का कसा मेकअप करते आणि मग तिला DM करा. तर गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहोत आणि आता मी बाहेर जाणार आहोत. बघू आता बाहेर कसं काय आहे. अजून आम्ही बाहेर जाऊन बघितलेलं नाही आहे काहीच. आता बघू बाहेर गेल्याच्या नंतरच. तर गाईज आता आम्ही बाहेर जाणार आहोत आणि बघणार होतो काय डेकोरेशन कसं काय चाललं आहे. आणि आता पाहुणे पण येत आहेत. बघू आता तिकडे गेल्यानंतरच कळेल. बघा पब्लिक बघा गाईज किती येतं. गाईज पाचू स्नॅप काढते. तिला प्रत्येक गोष्टीचा स्नॅप काढायलाच लागतो. नको ना स्नॅप द्या, लोकांना माहीत होईल ना. काय सगळ्यांनी थंड वाजतं आमचं माहीत दादा
कसं वाटतं तुला? येणार नव्हतास तू, कारगर वाटतंय पण तुला आता माहीत झालं इथं नॉनव्हेज सुद्धा आहे, तर तू लगेच आलायस. जाऊ शकत नाही, शनिवार असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही. अरे आम्ही देवा, लांब बघतोय ना. अरे देवा. लांब बघतो, दोन्ही एकत्र आलं नाही का, बरं का नाही? हो बरोबर आहे. गायचं अजून बर्थडे सेलिब्रेशन झालेलं नाही आणि आता आम्हाला भूक लागलेली आहे. कुठे तिथे कुठे गेलायस तू? गाईज बघू शकता बर्थडे गर्लची मम्मी खूप बिझी आहे सध्या आणि ती सगळ्या फॅमिलीला कव्हर करायला घेतलंय तिने ब्लॉगमध्ये येते. बिचारीचं काम करून करून जीव चाललंय गाईज. उद्या झोपणार ते पूर्ण दिवस. तर गाईज आता आम्ही चाललोय फोटोशूट करण्यासाठी. आता इथे थोडा अंधार आहे म्हणून असं दिसतंय, पण स्टील इकडे सगळे बसलेत. चाललं पटापट. कोण नाही बोल काय ते माझ्या ब्लॉगमध्ये. काय बोलू, कधीपासून ब्लॉग तर मीच घेतलाय सगळ्यांना. आता काय बोलते, आता फक्त आता फोटो काढू आणि केक कटिंग कर, बघू नंतर. तर गाईज आता नुकताच आमचा फोटोशूट झालेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत दुसऱ्यांच्याकडे. गाईज तुम्ही बघू शकता माझ्या मामीच आहेत आणि इकडे पण आमचीच गँग आहे गाईज. आमचा दसवा दादा आहे गाईज. याला तर मुलगी झाली, सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स करा. आणि माझी मावशी गाईज, हाय कर. हॅलो. गाईज सेलिब्रेशन चालू होतं आणि मध्येच पाऊस आला तर सगळे उठून पळत आहेत. आता सगळ्या झाडांच्या खाली जाऊन गाईज थांबत आहेत. आता बघू शकता तुम्ही नुसती पळापळ सुरू आहे गाईज. आणि माझा फोन तर वॉटरप्रूफ नाही, पण माझा कॉन्फिडन्स बघा तुम्ही. फोनची चिंता मी सोडलेली अक्षरशः. गाईज माझा फोन बिघडला होता. गाईज पाऊस आल्यामुळे तुम्ही बघू शकता फुगे वेगळे सगळं घेऊन गर्दी वेगळे सगळं घेऊन पळालेले गाईज सगळे. तुम्ही बघू शकता आता केक पण आणलाय उचलून आणि केक टेबल सगळं उचलून आणलाय. आले असतील ना, आले असतील ना. गाईज हा डॉगी बघू शकता, याला पण खूप पावसामध्ये भिजलेला आहे आपण. बड्डेच्या मध्येच पाऊस आला. तुला कसं वाटतं आता? खुश आहेस का तू? अजिबात नाही. गाईज ती बड्डे गर्ल आहे. हॅपी बड्डे. पहिल्यांदा गाईजला मी आता विश केलेलं आहे आणि यांचं माहीत होतं. बघू शकता आई करा. गाईज आहे माझ्या दोन्ही पण सगळ्यात फेवरेट मावशीच आहेत. तुम्ही बघू शकता. आणि हे माझ्या परल्यामुळे मला लय दुःख झालेलं आहे. हां तिचा बड्डे आहे. ही तिची मम्मी आहे म्हणजे माझी मावशी गाईज, सगळ्यात छोटी मावशी आहे माझी. आणि हा माझा मामा. गॅरेजवरून तसं चाललेलं आहे कामावरून, म्हणून जरा तुम्ही समजा पण घ्यायला घेतलं गाईज. गाईज तुम्ही बघू शकता माझी मम्मी सगळ्यात लेट आलेली आणि आता सगळ्यांना भेटते. ती बिचारी कामधंद्यावाली बाई आहे, तिला लय कामं असतात. गाईज मावशी संच पण झालेलं आहे गिफ्ट देऊन. ती अख्खी फॅमिली एकदाच फोटोमध्ये बसतात. गाईज पावसामुळे आता बड्डे आम्हाला इकडे आतमध्ये करायला लागतो. आम्ही जास्त दुःखी होत सगळे, तर आम्हाला काय करायचं, आम्ही केक खायला आलो. तुम्ही बघू शकता केक. गाईज तुम्ही बघू शकता मावशी आणि काका जरा टेन्शनमध्ये आलेत. पोरीच्या बड्डेमध्ये पाऊस पडला, ते विचार करतात जर लग्नात पडायला लागलं तर आम्ही काय करू. गाईज लुक ॲट माय मॉम अँड डॅड. सगळ्यांच्याच लेट आले. ते VIP लोक गाईज ते लेट आल्यावर मला जास्त मजा येते. तू का नुसती हसते का? तू का नुसती हसते? मला काही बोलू. गाईज मामीची काहीतरी तक्रार आहे गाईज. आणि माझ्या मम्मीला बघा गाईज फोटो काढायची किती हाऊस आहे. या मावशीला कोणीच घेत नाही, या मावशीला कोणीच घेत नाही. घेतल्यावर मी जुलमत जाते गाईज ती. मावशी केक खाऊ शकतो, केक दे ना. आधी माझ्या मुलीला
काय व्हिडिओ शूट करतो. गाईज तुम्ही माझ्या मामीचं बघू शकते. दोघी पण माझ्या मामीच आहेत, तिघी पण ॲक्च्युली. आणि इकडे हलकट माणूस बघू शकता. ते हलकट उठ सुटके कुसलायचं आणि खात सुटायचं. इकडे मामीसांची मस्ती चालली गाईज. जे सगळ्यांना केक वाटते. वाटते आणि ह्याला असं वाटते का फोटो काढतो म्हणून पोच देत होता. आणि हे बघा स्वतः कट करून सगळ्यांना वाटले ज्याला जो केक पाहिजे कोणाला व्हाईट पाहिजे तो व्हाईट आणि कोणाला ब्लॅक पाहिजे असं म्हटलं. आगे या ना फोटो मध्ये आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटो काढायला. आणते दाखवते ना गाईज. मी सगळ्यांना हे जेवणाची ताटं नेऊन देते आणि सगळ्यांना जी गोष्ट लागल ते घेऊन जाते. मी खूप मोठी समाजसेविका आहे गाईज, तुम्ही बघू शकता. सगळ्यांना ताटं मीच नेऊन दिलं एक 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 एक. मस्त जेव आणि निघून जा इथून. गाईज तुम्ही बघू शकता सगळे जेवायला बसलेत. वाव अरे मैदा इधर देखो. आणि इकडे स्नॅप काढा इथल्यापासून आहे. गाईज ही माझ्या मम्मीची आई आहे आणि तुम्हाला माझ्या मम्मीच्या ह्या 2 बहिणी आणि ही एक बहीण आहे माझ्या मम्मीला. आणि ही माझी मम्मी आणि हे माझ्या मामीच आहेत गाईज. गाईज तुम्ही बघू शकता मी आणि मावशी आता जेवायला बसलोय. मला समजत नव्हतं व्हेज खाऊ की नॉनव्हेज, पण मी दोन्ही पण घेतलंय. काय मावशी? मावशी पण गाईज बघा किती कॉमेडी करते. आणि इथं सगळ्यांचं जेवण तर होते. गाईज मावशीच्या ताटात मी चिकनची पीस टाकलं तुम्ही बघू शकता. जर तुला खायचं होतं तर तुम्ही नॉनव्हेजच घ्यायचं ना, व्हेज कशाला घेतलास? हां शायनिंग मारायला लोकांनी दाखवायला. तुम्ही काय टाकलंच नाही ताटात. हलकटी मुलगी बघा हिने व्हेज आणि नॉनव्हेज घेतलंय, दोन्ही पण जेवायला घेतलं हिच्या ताटात. बघा आणि ही सगळ्यात लास्टला बसलेलं पब्लिक बघा गाईज. तुम्ही दोघी हलकट आहेत. तुम्ही अगं दोघी हलकट आहेत म्हणून तुम्ही दोन्ही पण घेतले. आणि गाईज गाईज बघू शकता यांचं किती धिंगाणा चाललंय गाईज इथे. मैदा गाईज सगळे आता टाइमपास करते आणि येतं एक एक करून सगळे घरी जाणार आहेत. बुलेट नाही स्प्लेंडर वाला. केस 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 स्प्लेंडर वाल्यावर येतो का डान्स करता? निघ मंदा मैदा स्प्लेंडर वाले कर ना ऍक्शन. हाँ घ्या घ्या फटाफट पटकन.
सगळ्यांचा टाइमपास झालाय काय नुकताच. काय सगळे माझ्या मावशी संची पोरं आहेत. गरगराची करू चल. तर गाईज आता आम्ही सगळे आपापल्या घरी झालेले आहोत आणि आता आमचा ब्लॉग इथे संपत आहे. तुम्ही जर ब्लॉग एन्जॉय केला असेल तर आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. चल